171वी राज्यस्तरीय बँकर समिती, ज्याला आपण SLBC म्हणतो, तिची एक फारच महत्त्वाची बैठक पार पडली. येणाऱ्या खरीप 2026 हंगामासाठी नेमकं काय नियोजन असणार आहे, बियाणे, खत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठीचा पतपुरवठा, यावर काही खूप मोठे आणि धडक निर्णय घेण्यात आलेत. तर आज याच तातडीच्या निर्णयांची आपण एकदम सोप्या भाषेत उकल करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता सगळ्यात आधी ह्या मोठ्या घोषणेकडे लक्ष देऊया. मुख्यमंत्र्यांचे हे थेट निर्देश म्हणजे शेतकरी वर्गासाठी खरंच एक खूप मोठा दिलासा आहे. बघा, दरवर्षी पीक कर्ज घेताना सिबिल स्कोअरची अट ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरते, बरोबर? पण यंदा स्पष्ट शब्दांत बजावण्यात आलंय की कोणत्याही शेतकऱ्याला सिबिलच्या अटीवरून पीक कर्ज अजिबात नाकारता येणार नाही. आणि जर समजा एखाद्या बँकेने तसं केलंच तर त्या शाखेवर थेट कारवाईचा बडगा उगारला जाईल. हा निर्णय म्हणजे यंदाच्या हंगामासाठी एक मोठी संजीवनीच ठरणार आहे. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. सगळ्यात आधी 30 जूनपर्यंतच्या कर्जमाफीची डेडलाईन, त्यानंतर सिबिलची अट कशी रद्द झालीये ते, मग 1 जुलैपासूनच्या नवीन कर्जाचं गणित, फार्मर आयडीचं महत्त्व, नवीन डिजिटल पीक पाहणी म्हणजेच DCS सिस्टीम, आणि शेवटी हवामानाचे अंदाज आणि प्रलंबित प्रश्न. एकदम स्पष्ट रोडमॅप आहे आपल्यासमोर. तर वेळ न घालवता पहिल्या मोठ्या अपडेटकडे वळूया. पहिला आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा, 30 जूनपर्यंत कर्जमाफी. सरकारने शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 जूनची अत्यंत कडक डेडलाईन निश्चित केली आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सर्व प्रक्रिया या तारखेच्या आधीच पूर्ण झाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले गेलेत. आता इथे एक शंका उपस्थित होते, ती म्हणजे निवडणुकांची. सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका आणि आचारसंहितेचं वातावरण आहे. त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो की या कर्जमाफीला उशीर तर होणार नाही ना? पण प्रशासनाने अगदी स्पष्ट केलंय की निवडणूक प्रक्रिया आणि कर्जमाफीचा हा प्रशासकीय प्रवास या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. कर्जमाफीचे जे लाभार्थी आहेत त्यांचा या निवडणुकांशी थेट प्रशासकीय संबंध नसल्यानं आचारसंहितेचा या प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाहीये. म्हणजेच शेतकऱ्यांना विनाकारण कोणतीही वाट पाहावी लागणार नाहीये. दुसरा कळीचा मुद्दा म्हणजे पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द करणे. कृषी क्षेत्रासाठी दरवर्षी येणारी एक खूप मोठी प्रशासकीय अडचण आता दूर झालीय. या निर्णयाचा थेट आणि सर्वात मोठा फायदा तळागाळातील अशा शेतकऱ्यांना होणार आहे ज्यांना ऐन हंगामात कर्जाची नितांत आवश्यकता असते. आणि हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की समिती बँकांना कसं जबाबदार धरत आहे. म्हणजे ही काही नुसती तोंडी घोषणा नाहीये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि SLBCच्या सर्व शाखांना यासंबंधीचे ईमेल्स आणि मेसेजेस अनिवार्यपणे पाठवण्याचे कडक निर्देश दिले गेलेत. जर गेल्या वर्षीसारख्या तक्रारी पुन्हा आल्या की अमुक एका बँकेने सिबिल स्कोअर मागितलाय, तर त्या विशिष्ट शाखांवर त्वरित आणि अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. ही अंमलबजावणी खरोखरच खूप महत्त्वाची आहे. आता हा 100% आकडा खूप काही सांगून जातोय. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास आली, ती म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना होणारा पतपुरवठा तुलनेने कमी आहे. आणि म्हणूनच या राष्ट्रीयकृत बँकांना पीक कर्ज वाटपाचे 100% टार्गेट पूर्ण करण्याचे सक्त निर्देश दिलेत. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ पुरवण्यात आता कोणतीही कुचराई चालणार नाही, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. आता वळूया तिसऱ्या मुद्द्याकडे, जुनी कर्जे माफ करण्याकडून भविष्यातील नवीन कर्ज मिळवण्याच्या प्रवासाकडे. हा कालक्रमानुसार होणारा बदल समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्याला माहितीच आहे, जुनं कर्ज माफ झाल्याशिवाय नवीन कर्ज मिळत नसतं. हा मुद्दा कसा पुढे जातोय ते पाहूया. मगाशी आपण जी 30 जूनची डेडलाईन पाहिली ती एवढी महत्त्वाची का आहे ते इथे लक्षात येतं. 30 जूनला कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होताच लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या अगदी तात्काळ बँकांना पाठवल्या जातील. आता समजा बँकांना शासनाकडून कर्जाची प्रत्यक्ष रक्कम लगेच मिळाली नाही, तरीही याद्या प्राप्त होताच बँकांनी शेतकऱ्याचे जुने कर्ज खाते निरंक म्हणजे झिरो करायचे आहे. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे 1 जुलैपासून तो शेतकरी नवीन पीक कर्जासाठी पात्र ठरेल आणि त्याला कर्ज वाटप सुरू केलं जाईल. खरीप हंगामासाठी ऐन वेळेवर मिळणारी ही मदत खरंच लाख मोलाची ठरणार आहे. यानंतर चौथा महत्त्वाचा भाग आहे फार्मर आयडीचं महत्त्व. आता आपण तात्काळ आर्थिक मदतीकडून सिस्टममधील एका मोठ्या दीर्घकालीन बदलाकडे पाहत आहोत. आणि यात सर्वात केंद्रस्थानी आहे तो आपला फार्मर आयडी. बघा, जुन्या पद्धतीत अनेक वेगवेगळे अर्ज करावे लागायचे, वारंवार पडताळण्या व्हायच्या, यात खूप वेळ जायचा. पण आता येणाऱ्या काळात कर्जमाफी असो, पीक विमा असो किंवा इतर कोणताही शासकीय लाभ असो, तो मिळवण्यासाठी फार्मर आयडी हाच एकमेव आणि अनिवार्य मार्ग असणार आहे.
म्हणूनच ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी जनरेट झालेला नाही किंवा त्यात काही दुरुस्ती करायची बाकी आहे त्यांनी ती तातडीने करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं तर भविष्यातील सर्व शासकीय योजनांसाठी हा आयडी एक मास्टर की असणार आहे. पाचवा आणि अत्यंत तांत्रिक मुद्दा म्हणजे पीक पाहणीसाठी आलेली नवीन DCS प्रणाली. प्रशासकीय त्रुटी आणि जुन्या चुका सुधारण्यासाठी सरकारने उचललेले हे आणखी एक मोठं पाऊल आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे अर्थात DCS 2026ची पीक पाहणी आता याच प्रगत प्रणालीवर होणार आहे. या नवीन ॲपची व्याप्ती आता लक्षणीयरित्या वाढवण्यात आली आहे. पूर्वी फक्त 12-13 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर चालणारी ही सिस्टीम आता संपूर्ण महाराष्ट्रात 100% लागू होणार आहे. आता केंद्र शासनाच्या या ॲप्लिकेशनचा मुख्य हेतू काय आहे तर 2025मध्ये पीक पाहणी दरम्यान चुकीच्या पद्धतीने जमीन जोडणे किंवा कुठून तरी दुरूनच चुकीचे फोटो अपलोड करणे असे जे काही गैरप्रकार समोर आले होते ते या DCS ॲपमुळे पूर्णपणे बंद होणार आहेत. यामुळे साहजिकच पीक विम्याचे दावे अधिक पारदर्शक आणि अचूक होतील. हे ॲप प्रत्यक्षात कसं काम करतं ते बघा. हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत व्यावहारिक आहे. आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागात शेतात अनेकदा इंटरनेट नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. अशावेळी शेतकरी ऑफलाईन पद्धतीनं थेट शेतात उभे राहून आपल्या पिकाचा फोटो काढू शकतो. त्यानंतर तो थोडा बाहेर जिथे नेटवर्क उपलब्ध आहे अशा भागात येऊन हा प्रमाणित डेटा अपलोड करू शकतो. ही एक अत्यंत साधी पण प्रभावी पद्धत आहे जी कनेक्टिव्हिटीच्या समस्येवर थेट तोडगा काढते. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत, तो म्हणजे हवामान आणि काही प्रलंबित प्रश्न. निसर्गाचा लहरीपणा, खतांसारख्या साधनसामुग्रीची साठवणूक आणि काही प्रशासकीय वाद यावर बैठकीत काय चर्चा झाली ते आता पाहूया. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हवामानाचा आहे. जागतिक हवामान संघटना म्हणजेच WMOने अल निनोचा धोका सांगितलाय, पण भारतीय हवामान विभागाच्या म्हणजे IMDच्या आकडेवारीत थोडी तफावत आहे. असं असलं तरी जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाचं प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच कृषी विभागाने पेरणीचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्यात. त्याचबरोबर सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांचा तुटवडा होऊ नये म्हणून युरियाचा आधीच बफर स्टॉक करून ठेवला जातोय. आणि हो, पीक विम्याचे जे काही जुने वाद प्रलंबित आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव थेट केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. हे एकंदर खूप प्रोॲक्टिव्ह असं नियोजन दिसतंय. हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले, पण एक मोठा प्रश्न आजही तसाच अनुत्तरित आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2025मध्ये आपलं कर्ज अत्यंत प्रामाणिकपणे आणि नियमित भरलंय त्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचं काय होणार? शेतकरी संघटनांकडून याविषयी सातत्याने आवाज उठवला जातोय, परंतु याबाबतचा ठोस निर्णय अद्याप प्रलंबितच आहे. आता सरकार या प्रामाणिक शेतकऱ्यांना कसा न्याय देणार हा प्रश्न येणाऱ्या काळात नक्कीच एक मोठा कळीचा मुद्दा ठरेल यात शंका नाही. तर आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण SLBC बैठकीचे सगळे पैलू समजावून घेतले. ही माहिती आपल्याला नक्कीच महत्त्वाची वाटली असेल. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विश्लेषणासह.